जीवनातील आशीर्वादांचा योग्य आनंद घेण्यासाठी कृतज्ञता, समाधान आणि श्रद्धेचे जीवन आवश्यक आहे. आणि यामध्येच एखाद्याला देवाच्या तरतुदीमध्ये आनंद मिळतो. काय आम्ही देवाच्या तरतुदींचा आनंद घेतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, असे म्हटले जाते की बोलताना तारतम्य बाळगून बोलले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही देवासमोर बोलतो त्यावेळेस तर आम्ही जास्त जागरूक असावे. अनेक लोक याचे भान ठेवत नाहीत आणि काहीही नवस करतात आणि त्याची पूर्तीही करत नाहीत. आमच्या जीवनामध्ये प्रामुख्याने आम्हाला ग्रासणारी दुसरी समस्या असते, ती म्हणजे संपत्तीची व्यर्थता. म्हणजे त्यापासून भेडसावणारी चिंता, असुरक्षितता आणि जीवनाचा आनंद घेण्यास असलेली असमर्थता. प्रियांनो, या व अशा अनेक गोष्टींसाठी आमच्याकडे बहुतेक वेळा काही उत्तर नसते. परंतु आजच्या अध्ययनात आपण या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय 2 वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. 3ऱ्या वचनापासून आज आम्ही अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय 3रे वचन. तो म्हणतो, काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते, तशीच फार वाचालतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. आजकाल मंडळांमध्ये नको असलेल्या पुष्कळ गोष्टी बोलल्या जात आहेत. शलोमोन 5व्या अध्यायाच्या 4थ्या वचनात म्हणतो, तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड तू कर. उपासनेमध्ये उपदेशानंतर समर्पणासाठी वेदीजवळ जाण्याचे आमंत्रण धर्मपीठावरून कित्येकदा केल्या जाते. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून पुढे जाण्याआधी त्याविषयी नीट विचार करा. आजकाल पुष्कळ भक्तिभावाचे बोलणे व समर्पण ऐकायला मिळते, पण ते अगदीच अर्थहीन असते, कारण ते कधीच आचरणात आणल्या जात नाही. देवाने नवसाविषयी एक नियम दिलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय? त्याकरिता लेविय या पुस्तकाचा 27वा अध्याय वाचा. जेव्हा तुम्ही देवाला एखादे वचन देता तेव्हा ते पूर्ण करा, कारण त्याकरिता देव तुम्हाला जबाबदार धरणार आहे. असे अनेक लोक आहेत की जे देवाला वचन देतात, परंतु ते वचन कधीच पूर्ण करीत नाहीत. असे लोक आहेत की जे प्रेषण कार्य करणारे आहेत, जे आता त्या सेवेत नाहीत. त्यांनी एकेकाळी परमेश्वराला मी तुझी सेवा पूर्ण जीवनभर करीन असे वचन दिले होते, परंतु जेव्हा संकटे आलीत, अडचणी आल्यात, तेव्हा त्यांनी आपले पाऊल मागे घेतले. श्रोत्यांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराला वचन देतो तेव्हा ते वचन आम्ही पाळायला हवे. पुढे तो म्हणतो 5वा अध्याय 5 आणि 6 वचनांमध्ये, नवस करावा आणि तो फेडू नये, यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्य दूतासमोर म्हणू नको. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावीत? श्रोत्यांनो, देवाला वचन दिल्यानंतर आम्ही मी चुकून बोललो, मी तसे म्हणायला नको होते, मी तशा अर्थाने बोललो नाही असे म्हणायला नको. आम्ही जिवंत देवासमोर आहोत हे कित्येक लोकांना माहीत नाही असे वाटते. यामुळे ते देवाच्या गोष्टींविषयी दूर राहतात. परमेश्वर वास्तव आहे आणि त्याच्याशी वागताना आम्ही काळजीपूर्वक वागले पाहिजे. जुन्या करारातील शास्त्री या पुस्तकातील इफ्ताहाने उतावळेपणाने केलेला नवस याचे चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे. पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या जिभेचा योग्य तो उपयोग करण्याची वारंवार ताकीद देते. पुढे तो 7व्या वचनात काय म्हणतो पहा, बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत, पण तू देवाचे भय धर. पुष्कळ स्वप्ने पाहणे व पुष्कळ भाषण करणे या गोष्टी निरर्थक आहेत.
देवाबरोबरच्या वैयक्तिक नात्याकरिता त्या पर्याय नाहीत. काही लोक असे म्हणतात, मला एक स्वप्न पडले किंवा मला असा अनुभव आला होता आणि त्यामध्ये ते विश्वास ठेवतात. आजकाल तर असेही काही लोक आहेत की जे देवाच्या वचनाची पारख स्वतःच्या अनुभवांनी करतात, पण त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट करायला हवी, म्हणजे देवाच्या वचनाने आम्ही आमचे अनुभव पारखून घ्यायला हवेत. आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याची पारख करण्याची जी शिकवण आहे, योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 1 वचनामध्ये देण्यात आली आहे. अनेक लोक अनुभवांवर भर देऊन त्याप्रमाणे जगून सिद्धांतांपासून दूर जातात. हा फक्त धर्म आहे, तो तुमच्या भावनांना, सौंदर्य, बुद्धीला साथ घालतो. प्रिय श्रोत्यांनो, तुमचा ख्रिस्तावरचा विश्वास तुमच्या अनुभवांवर आधारित आहे की तो देवाच्या स्पष्ट वचनांवर आधारित आहे? ह्यावर विचार करा. तुमच्याजवळ धर्म आहे की ख्रिस्त आहे? 8 वचन, एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको, कारण वरिष्ठ माणसावर त्याच्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो. आज आमच्या देशात गरिबी हटाव या कार्यक्रमाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार होत आहे तो तुम्हाला माहीतच आहे. गरिबांच्या जीवावर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे पुष्कळ लोक आहेत. परमेश्वर त्यांचा न्याय करेल, कारण असे लिहिले आहे की वरिष्ठांवरही कोणी वरिष्ठ असतो. जे घडत आहे ते परमेश्वर पाहतो. आपण कार्य करीत आहोत अशा कार्यक्रमात जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भ्रष्टाचार आढळला तर त्याने तिथून निघावे. जर तुम्हाला तिथला भ्रष्टाचार दिसतो तर तो देवालाही दिसतो आणि परमेश्वर त्याचा न्याय करून तो निपटेल. या जगाचा इतिहास या गोष्टीची साक्ष आहे. गरिबांकरिता शासन काय करते हे परमेश्वर पाहतो. ज्यांनी गरिबांचे शोषण केले ती शासने कोसळली आहेत. विविध देशांमध्ये झालेल्या राज्यक्रांतीच्या मुळाशी देवाचा न्याय हे कारण आहे. जुन्या करारातील अनेक महत्त्वाच्या विषयांपैकी अन्याय हा एक महत्त्वाचा विषय आहे. स्तोत्रे व संदेष्टांची पुस्तके, इतिहासाची पुस्तके आणि नियमशास्त्राची 5 पुस्तके, सर्वत्र ही गोष्ट फार स्पष्टपणे जाणवते की देवाला अन्यायाचा तिरस्कार आहे, कारण तो स्वतः अत्यंत न्यायी आहे आणि तो प्रत्येक अन्याय निपटून टाकतो. आहाब व इस्बेल यांचा नाबोताविषयीचा व्यवहार, दाविदाचा उरिया हित्ती व त्याच्या पत्नीशी व्यवहार, या घटना या गोष्टीचे स्पष्ट उदाहरण आहेत. देव गरिबांविषयी पवित्र शास्त्रातून आम्हाला पुष्कळ गोष्टी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरील व 1000 वर्षे येथे आपले राज्य स्थापन करेल, तेव्हा लोकांना समजेल की हा राजा जे गरिबांसाठी आपण काही करणार आहोत असे जे म्हणतो ते खरे करणार आहे. त्यांच्याकरिता न्याय व नीतिमत्व तेव्हा असेल. तो त्यांना कोणत्या धर्मदायी कार्यक्रमात सामावणार नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीला तिचा वाटा तो देईल आणि त्याला त्याच्या हातून न्याय मिळेल. आता आपण एका नवीन विभागाकडे वळत आहोत. जीवनात समाधान मिळविण्यासाठी त्याने विज्ञान आजमावले, निसर्गाच्या नियमांचा अभ्यास केला. त्याने ज्ञान, तत्वज्ञान, ऐहिक सुख व भौतिकवाद यांचाही स्वाद घेऊन पाहिला. सध्यापुरता त्याने जगून पाहिले. दैववाद आजमावला. स्वतःपुरते स्वार्थवादाने त्याने जगून पाहिले आणि नंतर त्याने धर्मातून समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला. पण धर्म म्हणजे केवळ विधी, व्रत, वैकल्य, कर्मकांड एवढेच आहे हे त्याच्या लक्षात आले. तो बहुधा आमच्यापैकी अनेकांप्रमाणे आज्ञापालन हे यज्ञापेक्षा चांगले हे देवाने दिलेले सत्य समजला नाही आणि साहजिकच त्याला त्याच्या या प्रयत्नातून समाधान प्राप्त झाले नाही. आता दुसऱ्या प्रयोगात त्यांनी स्वतःला मग्न केल्याचे आपल्याला दिसून येईल. इतर कोणाही व्यक्तीपेक्षा अधिक ऐश्वर्य व महत्त्व शल्मोनाच्या वाट्याला आले होते. या पृथ्वीवरचा आतापर्यंत सर्वात श्रीमंत माणूस कदाचित शल्मोनच असावा. त्याने भरपूर सोने मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हवे ते विकत घेण्याची आर्थिक कुवत त्याच्याजवळ होती. शल्मोनाची धनदौलतच शेवटी देशाच्या रासाला कारणीभूत झाली. त्या धनदौलतीमुळे शेजारच्या देशांना हाव वाटू लागली. देवाने इस्रायल देशाभोवती संरक्षक भिंत घातली होती. ती भिंत कोसळली आणि देवाने इतर देशांना इस्रायलमध्ये शिरून स्वतःचा स्वार्थ साधण्याची परवानगी दिली. आपण आता पाहणार आहोत की धन दौलतीच्या उपभोगात शल्मोनाने समाधान शोधण्याचा प्रयत्न केला. 5 अध्याय आणि 10 वचन, ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही.
जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ. एखाद्या मोठ्या उद्योग संकुलाचा अध्यक्ष वर्षाच्या शेवटी आपला प्रचंड नफा पाहतो, पण खरे तर त्यानेही त्याचे समाधान होत नाही. एखाद्या व्यक्तीची बँकेत मोठी शिल्लक असते, जिच्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते, पण तरीही त्या व्यक्तीचे खरोखर समाधान होत नाही. धनदौलत आमच्या जीवनात समाधान आणत नाही. धनदौलत वाईट नाही. पवित्र शास्त्र धनसंपत्तीचा धिक्कार करीत नाही, पण धनसंपत्तीवरच्या प्रेमाचा ते धिक्कार करते. धन स्वतः नाही, तर धनावरचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि 10वं वचन ह्याविषयी आम्हाला सांगतं. संपत्तीकरिता संपत्ती गोळा करणे चूक आहे. कंजूस माणसाला वाटतं की पैसा किंवा नोटा चपट्या आहेत म्हणून त्यांची थप्पी रचता येते आणि उधळायला पैसे नाण्यांसारखे वाटतात, जे घरंगळू शकतात. दोघांचीही मते चुकीची आहेत. पैशाविषयी माणसाची वृत्ती खरी बाब आहे. नफ्याच्या पद्धतीमध्ये काही चूक नाही, परंतु त्यामध्ये जे लोक आहेत त्यांचे काही चुकत आहे. पैशाविषयीचे प्रेम चुकीचे आहे आणि त्यामुळे श्रीमंतीकरिता श्रीमंत होण्याचा माणसे प्रयत्न करतात. पैशाकरिता पैसा मिळवणे या एका गोष्टीकरिता लोक एकत्रित राहण्याची व्यवस्था करताना दिसतात. एकदा एका विनोदी पात्राने त्याच्या एका नाटकाविषयी सांगितले. आपल्या गटातले सर्व एकत्रित कसे आले, त्यांनी एकमेकांना सहकार्य कसे केले हे त्यांनी सांगितले. त्याचे ते भाषण गंभीर होते. त्यात विनोदाचा लवलेशही नव्हता आणि त्या भाषणाच्या शेवटी तो म्हणाला, या सर्व परिश्रमामध्ये आम्हाला एका गोष्टीने एकत्रित बांधले होते. आणि क्षणभर थांबून तो म्हणाला, ती गोष्ट म्हणजे हाव. त्या नाटकाच्या निर्मितीकरिता त्या गटातील सर्वांना एकत्रित बांधणारी गोष्ट हाव होती. याच लोभामुळे मोठे मोठे उद्योग संघ एकत्रित राहतात. त्याच गोष्टीमुळे गुंडांचे विश्व एकीने राहते आणि अनेक मोठ्या संघटना एक संघ राहतात. दुसरे लोक दारिद्र्यात व गरजेत असताना एका माणसाने किंवा एका संघटनेने अमाप पैसा गोळा करावा, ही गोष्ट मला चुकीची वाटते. या गोष्टीविषयी काहीतरी करायला हवे, हे माझे मत पुरोगामी वाटेल. परंतु आज विकसित देशांमध्ये असे अमाप संपत्ती गोळा करणारे पुष्कळ लोक आहेत आणि एवढेच नाही, तर तेथे दारिद्र्यही मोठ्या प्रमाणात आहे. भांडवलशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या देशांमध्येही हे असंतुलन मोठ्या प्रमाणात दिसून येते. परमेश्वर या गोष्टीचा धिक्कार करतो. पैशाचे प्रेम व त्याचा करण्यात आलेला उपयोग याविषयी तो धिक्कार करतो. देवहीन भांडवलदार व देवहीन कामगार यांच्याविषयी चुकीची गोष्ट कोणती असेल, तर त्यांचा पैशाविषयीचा लोभ. माणूस जर देवाच्या गौरवाकरिता पैसा जमवत असेल, तर ती एक चांगली गोष्ट आहे. त्यासाठी त्याने कष्ट केले तर ती चांगली गोष्ट आहे. पैशाचा योग्य उपयोगही एक चांगली गोष्ट आहे. पण फार कमी लोक हे करू शकतात, कारण अनेकांसाठी पैसा हे दैवत आहे व त्याची ते अहोरात्र पूजा करतात. या लोभापासून सुटका मिळवायची असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या हृदयात ख्रिस्ताला आद्यस्थान देणे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे.
11वं वचन पुढे सांगतं, संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात. डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ? वाढीकरता वाढ ही गोष्ट चांगली नाही. ही गोष्ट उद्योग, ख्रिस्ती संघटना किंवा मंडळी यांच्या बाबतीत खरी आहे. ही गोष्ट मी वैयक्तिक अनुभवावरून शिकले आहे. कधी-कधी एखादी मंडळी संख्येने खूप वाढते, पण त्यात जर आत्मिक जीवन नाही तर ती मंडळी एक डोकेदुखी होऊन बसते. तिच्यामध्ये काही आनंद नसतो. प्रभूने मला शिकवले आहे की देवाच्या गौरवासाठी वाढणे हे माझ्या जीवनाचे एक ध्येय, एक हेतू असावा आणि देवाच्या वचनाची मी घोषणा करावी. 12व्या वचनात तो म्हणतो, कष्ट करणारा थोडा खाओ की फार खाओ, त्याची निद्रा गोड असते, पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. कष्ट करणाऱ्या माणसाकडे भरपूर जेवण नसेलही, परंतु त्यामुळे तो खादाड बनत नाही आणि अपचनाचा प्रश्नच नसल्याने त्याला शांत झोप मिळत असेल. श्रीमंत माणसाकडे सर्व विपुल असल्याने स्वादिष्ट अन्नाची रेलचेल असते, पण त्याला कंटाळा येतो. या व्यतिरिक्त त्याला त्याच्या संपत्तीची चिंता वाटते आणि त्यामुळे त्याला रात्रीही झोप येत नाही. थंड हवेच्या ठिकाणी किंवा सुंदर शहरांमध्ये हवा बदलासाठी येणाऱ्या श्रीमंत लोकांसमोर ही चिंता असते. हे लोक भारी हॉटेल्समध्ये उतरतात आणि त्यांना त्यांच्या पैशाची व दागिन्यांची चिंता वाटते. हॉटेलच्या सुरक्षित ठिकाणी रोज आपले दागिने, पैसा ठेवणे, तो रोज काढणे हा तर नित्याचा क्रम असतोच, पण ते सर्व सुरक्षित आहेत किंवा नाही याची चिंता त्यांना स्वस्थ राहू देत नाही. श्रीमंतीने चिंता वाढतात. याच कारणामुळे प्रभूने मला श्रीमंत होऊ दिले नसेल. प्रिय श्रोत्यानो, प्रभू येशूने डोंगरावरील प्रवचनात सांगितले आहे की पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा एवढीच काय ती आमची गरज आहे, पण आमची आत्मिक गरज ख्रिस्त आहे. देवाचे जिवंत वचन आहे. त्याशिवाय आमचा आत्मा उपाशी तर राहतोच, पण सार्वकालिक नाशाच्या मार्गाला लागतो. श्रोत्यानो, काय ह्या बाबतीत आपण काही उपाय केला आहे? इस्रायलाच्या इतिहासातला एक अत्यंत श्रीमंत सम्राट शल्मोन याने जगिक गोष्टींकरिता देवाजवळ सुज्ञता मागितली. देवाने ती त्याला दिलीही, पण हा राजा त्याच्याजवळ आत्मिक तारतम्य नसल्यामुळे देवाच्या विशेष आशीर्वादांना मुकला. त्याच्याजवळ देव सोडून सर्व काही होते. साहजिकच देवाची शांती व समाधान त्याच्याजवळ नव्हते. ते मिळविण्याकरिता त्याने फार शोध घेतला, पण त्याचे सर्व शोध निरर्थक ठरले. ऐश्वर्य, पैसा, धनदौलत या गोष्टी समाधान व शांती देण्याऐवजी आमचे दुःख व चिंता वाढवतात याची त्याला जाणीव झाली. त्या संदर्भात तो काय म्हणतो पहा, 13व्या वचनात, धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते. हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे. पुष्कळ लोकांना धनापासून लाभ होण्याऐवजी हानीच प्राप्त होते. कधीकधी गरीब माणूस श्रीमंतापेक्षा सुखी असतो. मी अशा अनेक धनिकांना पाहिले आहे की त्यांच्या धनामुळे त्यांच्यावर फार अरिष्ट येतात. आता 14वं वचन पहा, त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयात जाते आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही. शल्मोन या ठिकाणी असे सांगत आहे की माणूस संपत्ती गोळा करतो आणि त्याला मुलगा असेल तर ती सर्व संपत्ती उधळून टाकतो किंवा ती वडिलांच्या हाती लागू देत नाही. आजकाल लोक या बाबतीत पुष्कळ हुशार झाले आहेत. ते आपली संपत्ती आपल्या मुलांच्या हातात प्रत्यक्षपणे सोपवत नाहीत, तर ती विश्वस्तांच्या हातात सोपवतात. त्यामुळे घरातील धनदौलत जतन केल्या जाते व मुलाला आवश्यक ती रक्कम नियमितपणे दिल्या जाते. आजकाल असे अनेक श्रीमंत लोक आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यात एक पैसा कमावलेला नाही, पण ते वारसा हक्कामुळे श्रीमंत आहेत. पैसा कसा वापरावा याचा विवेक त्यांना नाही, पण तरीही ते महत्वाच्या पदांवर विराजमान झालेले आहेत. ही एक समस्या आज आमच्या समोर आहे. मला वाटतं की एक दिवस आमच्या देशाचे आहेरे व नाहिरे असे म्हणणाऱ्यांमुळे 2 तुकडे होतील. या दोन्हींमधली सीमारेषा अधिक स्पष्ट होत चालली आहे. मला वाटतं की अनेक श्रीमंत लोकांना या गोष्टीची जाणीव आहे.
शल्मोनाने ही गोष्ट जाणली आणि या परिस्थितीवर त्याने हे भाष्य केले आहे. शल्मोनाला याही गोष्टीची जाणीव झाली की धन दौलत ना तर समाधान देऊ शकते, ना जीवनातील समस्यांना उत्तरे देऊ शकते. म्हणून जीवनाकरिता पैसा असायला हवा, पैशाकरिता जीवन नको. आपण आता 6व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करूया. पहिली 2 वचने सांगतात, मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले, ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते, ते हे, कोणा मनुष्यास देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही, तरी देव त्याला ते भोगू देत नाही. ते परकाच भोगतो. हे ही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. एकदा माझ्या एका स्नेहाने एका मोठ्या हॉटेलमध्ये एका फार श्रीमंत माणसाला अगदी नाजूक आहार घेताना पाहिले. तोच आहार तो माणूस पचवू शकत होता, पण त्याच वेळेस त्या हॉटेलच्या एका वेटरला त्याने भारी मांसाचा आहार घेताना पाहिले. ज्याची भारी आहार घेण्याची कुवत होती त्याला तसे करता येत नव्हते, व ज्याची भारी आहार घेण्याची कुवत नव्हती ते तो घेऊ शकत होता, कारण तो त्या हॉटेलच्या वेटर्सपैकी एक होता. बँकेत भरपूर शिल्लक असण्यापेक्षा चांगली पचन संस्था किंवा भूक असणे चांगले आहे. उपदेशकाने या वचनातून जे सांगितले आहे त्याचा वरवर पाहता असा अर्थ होतो की देव अन्यायी आहे व त्याच्या योजनेत काही दया किंवा चांगुलपणा नाही. परंतु देव जी धन दौलत देतो त्याचा नीट विचार केला तर देवाच्या न्यायीपणाची आम्हाला चांगली जाणीव होते. या आधीच्या उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 19व्या वचनात आपण वाचतो की धन दौलतीचा उपभोग घेण्याची क्षमता ही देवापासूनची देणगी आहे. मग प्रश्न हा आहे की देव काही लोकांना धन दौलत देतो, पण ती उपभोगण्याची क्षमता का देत नाही? हा प्रश्न श्रोत्यांनो व त्याचे या उतारात दिलेले उत्तर एका ऐहिक वृत्तीच्या माणसाचे आहे, हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. हे एक वास्तव चित्र आहे खरे, पण याही पलीकडे जे आध्यात्मिक वास्तव आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि ते आध्यात्मिक वास्तव आमच्या जीवनात यहोवाचे भय धरण्याने निर्माण होते, त्यामुळे ते अधिक स्पष्ट होते. आणि असे जेव्हा घडते तेव्हा आमच्या जीवनातल्या घटना व परिस्थिती योग्य दृष्टिकोन प्राप्त करते. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनाची ही अशा प्रकारची कोडी फार निराशा निर्माण करणारी होतात. मला वाटतं ऐहिक दृष्टिकोन बाळगणारा शल्मोनासारखा माणूस आपल्या जीवनातून देव या वास्तवाला एका अटळ व महत्वाच्या सत्याला बाजूला करून जीवनाकडे पाहतो. साहजिकच जीवनाचा मध्यबिंदूच दूर झाल्यामुळे विस्कळीत झालेले जीवन निराशाजनक वाटणारे बनते. तुम्ही म्हणाल की हे मत फार सनातनी झाले, पण तुम्हीच या प्रश्नावर नीट विचार करून पहा. मानव एक निर्मित प्राणी आहे म्हणून त्याची साहजिक नैसर्गिक ओढ निर्मात्याकडे असायला हवी, पण त्याऐवजी तो इतर निर्मित गोष्टींकडे ओढल्या जातो. एवढेच नव्हे तर त्या वस्तूंना आपल्या जीवनात आद्य किंवा प्रथम स्थान देतो आणि निर्मात्याला विसरून जातो. रोमकरास पत्र 1 अध्याय 19 ते 21 वचने आम्हाला सांगतात, कारण देवाविषयी जे मनुष्यांना समजते ते त्यांच्यामध्ये प्रगट झालेले आहे, कारण ते देवाने त्यांना प्रगट केले आहे. कारण त्यांच्या संबंधाच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सर्व कालचे सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूंवरून समजून येत असल्यामुळे स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे. कारण ते देवाला ओळखत असूनही त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही, त्याची उक्कास्तुतीही केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक आणि त्यांचे मूढ अंतकरण अंधाराने भरून गेले. पुढे याच अध्यायाच्या 24व्या वचनात लिहिले आहे, म्हणून देवाने त्यांना त्यांच्या अंतकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन करून दिले. प्रिय श्रोत्यांनो, पौर्णिमेच्या रात्री किंवा अंधाऱ्या रात्री आकाशाकडे पहा, शेतातल्या वेगवेगळ्या वनस्पतींकडे पहा, खार व पक्षी अशा सर्वांचे बारकाईने निरीक्षण करा. स्वतःकडे स्वतःचे मन, शरीर, बुद्धी याकडे लक्ष लावा आणि या सर्वांमधून देवाचे गौरव प्रगट होत नाही का, असा प्रश्न स्वतःला विचारा. 3ऱ्या वचनात तो म्हणतो, जर कोणा मनुष्याने 100 लेकरास जन्म दिला व तो पुष्कळ वर्षे वाचला आणि त्याच्या वर्षांचे दिवस असले, तथापि त्याचा जीव हिताने तृप्त झाला नाही आणि त्याची मुठमाती झाली नाही, तर त्याच्यापेक्षा अकाली जन्मलेला गर्भ बरा आहे, असे मी म्हणतो. एखादा माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो दिवसातून 3दाच भोजन करू शकतो आणि एका वेळेस एकाच शय्येवर झोपू शकतो.
त्याच्याजवळ कितीही चांगले धन्वंतरी वैद्य असले तरी तो गरिबापेक्षा जास्त आयुष्य उपभोगू शकत नाही. ही वास्तविकता आहे. परमेश्वर आमची ह्या विषयात मदत करो आणि त्याचं हे वचन समजून घेण्याकरिता आमचे मार्गदर्शन करो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. उपदेशक म्हणतो त्याप्रमाणे आम्ही देवाच्या मंदिरी सांभाळून पाऊल टाकावे. आजचा प्रश्न, धनिकाला कशामुळे हानी होते? ए. चोरी झाल्याने, बी. धन राखल्याने, सी. घातपातामुळे, डी. अयोग्य सुरक्षेमुळे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण देवासमोर केलेल्या प्रतिज्ञांविषयीच्या गंभीर सूचनांबद्दल पाहिले आहे. निव्वळ आश्वासने किंवा धार्मिक कृतींपेक्षा देवाशी असलेल्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि सचोटीवर भर देणे यातच आमचे हित आहे. जीवनातील गोष्टींमध्ये आम्ही समाधानी असावे, कारण भौतिक विपुलता असूनही जर आमचे जीवन व्यर्थतेमध्ये गणले जाते तर नक्कीच काहीतरी समस्या आहे. प्रियांनो, जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे? काय आम्ही देवाचे आदरयुक्त भय आणि जीवनातील साधे सुख आणि जबाबदाऱ्यांबद्दल संतुलित कृतज्ञ दृष्टिकोन बाळगतो? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. यावेळेस आम्हाला तुझ्या चरणांपाशी तू एकत्रित केलंस. आणि प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करावं, कसं करावं, कधी करावं याबद्दलच्या गोष्टी तू आमच्यासमोर ठेवलेल्या असताना योग्य वेळी योग्य कृती करणं हे आमच्यासाठी किती योग्य आहे हे आम्हाला समजलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, बोलण्यामध्ये आमच्याकडे तारतम्य असावं, कृती करण्यामध्ये देखील असावं, यासाठी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. आम्हा प्रत्येकाला तू मदत कर, आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.